सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 26 जून 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात. लोंबकळणाऱ्या तारा उघडे डीपी याबाबत महावितरणने जिल्ह्यात सर्वत्र सर्वेक्षण करून योग्य ती कार्यवाही करावी असा अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल यनमदार यांचा आदेश. म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असा प्रकार. महावितरणने जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी तसंच गाव पातळीवर सर्वेक्षण करून धोकादायक ठरणाऱ्या विद्युत वाहिन्या, उघडे असलेले डीपी, फ्यूज बॉक्स सुसूचित करावे तसेच मान्सून पूर्व कामे तातडीने पूर्ण करून येत्या 8 दिवसात त्याचा अहवाल सादर करावा अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल यनमदार यांनी ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक झाली त्यावेळी दिल्या. पण हे सांगणे म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असा प्रकार आहे. कारण परवाच महावितरणच्या निष्काळजीपणामुळे मार्डी तालुका माने 2 निष्पाप जीवांचा बळी गेला आहे असे आरोप केले जात आहेत. सुमारे महिनाभरापासून अर्थिंगची तार तुटलेली होती याची माहिती संबंधित वायरमॅनना देण्यात आली होती, मात्र कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे दुर्दैवी घटना घडल्याने त्यानंतर जिल्हा प्रशासनाला शहाणपण सुचले आहे. महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळेच मार्डी तालुका मान येथे आजी व नातवाचा निष्पाप बळी. संबंधित महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी. मार्डी तालुका मान येथील शिंदे वस्ती नजीक बेल शिवारात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेत 7वी शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यासह त्याच्या आजीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. याच घटनेत एक शेळी मृत्युमुखी पडली. या हृदयविदारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून महावितरणच्या निष्काळजी कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी सुमारे 1 महिन्यापूर्वी अर्थिंगची तार तुटली होती. याबाबत संबंधित वायरमन अधिकारी यांना वेळोवेळी माहिती देण्यात आली होती, मात्र तुटलेली तार दुरुस्त करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे 2 निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. या प्रकरणातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासनाने पंतप्रधानांची सूचना धुडकावली. सातारा जिल्हा परिषद पाठीमागे असणारे शासकीय विश्रामगृहात नियोजन बैठकीसाठी नेला 25 गाड्यांचा ताफा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचा दिलेला संदेश जिल्हा परिषद पदाधिकारी प्रशासनाने धुडकावला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या पाठीमागे असलेल्या शासकीय विश्रामगृहात नियोजन बैठकीसाठी चक्क 25 खासगी व सरकारी वाहनाचा ताफा पदाधिकारी प्रशासनाकडे नेण्यात आला. वास्तविक पाहता सातारा जिल्हा परिषदेच्या पाठीमागे असलेली शासकीय विश्रामगृहात सर्वजण शतपावली म्हणून जरी चालत गेले असते तरी 50 ते 100 लिटर इंधन बचत झाले असते. सगळे नियम सर्वसामान्य जनतेसाठी आहेत. पदाधिकारी प्रशासन यांना त्याच्याशी काही घेणे देणे नाही. सरकारची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना नसून कर्ज वसुली योजना. 30 जून पर्यंत कर्जफेड करा तरच 50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान. हा म्हणजे रोगापेक्षा इलाज भारी असा प्रकार. महाराष्ट्र शासनाची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर झाली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या मूलपत्र कर्जाची येणेबाकी दिनांक 30 जून 2026 अखेर परतफेड करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. हा म्हणजे रोगापेक्षा इलाज भारी असा प्रकार आहे. कारण शेतकऱ्यांना पैसे असणार त्यांनी कर्ज फेडलेच असते आणि प्रोत्साहन अनुदान 50,000 रुपयांचा लाभ त्यांना मिळाला असता. पण 30 जून पर्यंत कर्जफेड करा तरच 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार असा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना नसून कर्ज वसुली योजना आहे असा आरोप होऊ लागला आहे. सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप. शिक्षक पदोन्नती प्रक्रिया स्थगित करण्याची राजू शेळके यांची मागणी. जिल्हा परिषद सातारा अंतर्गत सुरू असलेल्या शिक्षक पदोन्नती प्रक्रियेमध्ये सेवाज्येष्ठ अनुभवी शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत ही प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य श्री राजू सर्जेराव शेळके यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. शेळके यांनी निवेदनात म्हटले आहे की सध्या अभिनेत्री असलेल्या पदोन्नती प्रक्रियेमध्ये सन 2013 नंतर नियुक्त झालेल्या आणि नियुक्तीपूर्वी टीईटी पात्र ठरलेले शिक्षक पात्र मानले जात आहेत. मात्र अनेक वर्षांचा अनुभव व सेवाज्येष्ठता असलेल्या शिक्षकांना केवळ टीईटीचा निकाल सन 2026 मध्ये जाहीर झाल्याच्या कारणावरून पदोन्नतीपासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे समान संधी, सेवाज्येष्ठता आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वांना बाधा पोहोचत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. साताऱ्यात चोरट्यांचा धुमाकूळ. वाहनांसह सराफा दुकानेही फोडले. मोटरसायकल, 2 सायकलींसह 25,000च्या चांदीच्या वस्तूंवर डल्ला. सातारा शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढवत असून गेल्या 2 दिवसात वाहन चोऱ्यांनी सराफ दुकान फोडल्याच्या घटनांनी नागरिकांची झोप उडवली आहे. अज्ञात चोरट्यांनी एक मोटरसायकलसह 2 सायकली लंपास केल्या असून देगाव रोड परिसरातील एका सराफाच्या दुकानातून चांदीच्या वस्तूंची चोरी केली आहे. या सर्व प्रकरणामध्ये संबंधित पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर वाहन चोर गजाआड. शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकरण शाखेची यशस्वी कामगिरी. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकरण शाखेने वाहन चोरीच्या प्रकरणाचा अवघ्या काही दिवसात छाडा लावत एका सराईत वाहन चोराला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेले मोटरसायकल हस्त करण्यात आले असून सुमारे 65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अफरोज अल्ताफ बागवान व 29 राहणार मंगळवारपेठ सातारा असे आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून फिर्यादीकडून माहिती संकलित केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. या तपासातून आरोपी मुळाचा वाडा परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. बसपाची वाडी येथे गुटखा साठ्यावर धाड. अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने सातारा तालुक्यातील बसपाची वाडी येथे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी पान मसाल्याच्या साठ्यावर
10 टाकून 25 किलो गुटखा जप्त करण्यात आला. या कारवाईत 61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वॅगनर कारसह एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे. पूनम रमेश चव्हाण आणि रमेश शंकर चव्हाण राहणार बसापचीवाडी तालुका सातारा अशी त्यांची नावे असून त्यांच्याविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुपणे तालुका कराड येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी. सुपणे तालुका कराड येथे शेतात पिकाला पाणी देत असणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. विजयसिंह आकाराम पाटील वय 43 या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या प्रसंगामुळे मोठा अनर्थ टळला आहे. गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास विजयसिंह पाटील हे दुचाकीने तांबे शिवारातील आपल्या शेतात कृषी पंप सुरू करून पिकाला पाणी देत होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक धडक घातली. अनपेक्षित हल्ल्याने पाटील सुरुवातीला घाबरले, मात्र त्यांनी तातडीने हिंमत दाखवत जोरात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारच्या शेतात काम करणारे इतर शेतकरी तातडीने त्यांच्या मदतीसाठी धावून आले आणि मोठा अनर्थ टळला. मोडेकरवाडीत कौटुंबिक वादातून सख्या भावाचा खून, संशयित पोलिसांच्या ताब्यात. वाई तालुक्यातील मोडेकरवाडी येथे वडिलांना दारू पिऊन वारंवार त्रास देत असल्याच्या कारणावरून सख्या लहान भावाचा लाकडी रांडक्याने मारहाण करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अजित रामचंद्र बांदल वय 38 खून झालेल्या भावाचे नाव असून या प्रकरणी संशयित आरोपी दीपक रामचंद्र बांदल वय 46 राहणार मोडेकरवाडी तालुका वय याच्या विरुद्ध मोहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत अजित बांदल यांची पत्नी रेणुका बांदल वय 38 यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत अजित व संशयित दीपक यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते. वडिलांना दारू पिऊन वारंवार त्रास दिला असल्याच्या कारणातून दोघांमध्ये सातत्याने भांडणे होत होती. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.